शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे गेलेला मुक्कामी एसटी क्रमांक MH20D 9199 या मुक्कामी गाडीचे चालक कोळगे आप्पासाहेब सहादेव राहणार आम्हाणे आणि कंडक्टर ज्ञानदेव निवृत्ती गरड राहणार अमरापूर हे काल रात्री मुक्कामी गाडी घेऊन गेले होते। रात्री 1:45च्या सुमारास एका आलेला इंडिका कार क्रमांक MH16X 4366 या गाडीतून आलेल्या 4 अज्ञात इसमांनी या वाहकांना मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम 4316 रुपये घेऊन पसार झाले। या मारहाणीत कंडक्टर ज्ञानदेव गरड यांचे 2 दात मारहाणीत पडले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि करवतीच्या पातींनी मारहाण करण्यात आली। यावेळी त्यांनी आरडाओरड केला परंतु कोणीही मदतीला आलं नाही। यावेळी या वाहकांनी एसटी बोदेगाव पोलीस स्टेशनला आणला असता तेथे एकही पोलीस हजर नव्हते। तसेच प्राथमिक उपचार घेण्यासाठी बोदेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात गेले असता तेथेही एकही वैद्यकीय अधिकारी हजर नव्हता। त्यामुळे त्यांना प्राथमिक उपचार थेट शेवगावलाच घ्यावा लागला। शेवगावचे एसटी चालकांनी वाहकांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं। या घटनेचा निषेध म्हणून पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण यांना कर्मचाऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। मारहाण करणाऱ्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा या मागणीचं निवेदन पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण यांना देण्यात आलं। या प्रसंगी काम बंद आंदोलन 2 दिवसात आरोपींचा तपास लावू असं आश्वासन दिल्यानंतर हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आलं। यावेळी दिलीप लबडे, ज्ञानदेव गरड, गणेश चेमटे, पठाण इक्बाल, AC जामगुडे, वाघमारे, सावंत यांच्यासह शेवगाव एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणावर हजर होते। आता 52 वाजता मुक्कामाला गेलो, जेवण झोपलो समजा 9:30 मी माझं ड्रायव्हर पुढं ते काय झालं 1:15 वाजता 3 जण पुढून शेले ड्रायव्हरच्या मध्ये दरवाजात आणि मग त्यांना पैसे काहीतरी मागितले आणि त्यांना असं हाणलाच राहणं मला काही माहित नाही ना। मी नंतर रात्रीला कुठलो तर मी त्यांच्याकडे जायला लागलो मला बी आणलं ते मग पैसे द्या पैसे म्हणून मग मला आलो साजरा जायला लागलो साजरा घेऊन गेले मला साजरा पैसे सगळे काय पुढे आणलं काय आणलं काय तोंडाला आणलं लाच आणल्यामध्ये त्यांच्या करवतीची पाठी होती बा आम्ही बालमटाकळी मुक्कामाला असताना रात्री 1:30च्या दरम्यान 2-3 जण आले आणि आम्हाला त्यांनी केला हाणमार केली आणि मी पुढे झोपला असलो मला 2-4 लाथा मारल्या। नंतर मग मी म्हणलो मी चालक आहे मग नंतर आमच्याकडे जो कंडक्टरकडे गेले त्यांना बी हाणमार केली त्यांचे दात पाडले त्यांच्याकडे बंदुकी होत्या आणि त्यांनी मग कंडक्टरकडून पैसे घेतले आणि पळून गेले। मग आम्ही गावात आम्ही मोठ्याने आरडलो पण गावकऱ्यांनी कोणी आम्हाला साथ दिली नाही। मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो बोदेगावला बोदेगावच्या पोलीस स्टेशनला कोणीच नव्हते। मग आम्ही 6 वाजता आपला मग शेवगावला आलो शेवगावला मग शेवगावला फिरत दिली आणि नंतर मग सिव्हिलला गेलो तिथं मेडिकल गेलो। आज एकही कर्मचारी कामावर जायला तयार नाही कारण त्याला कारण असं आहे की रात्री घटना 2:15 वाजता घडते आणि सकाळी 6 वाजेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळत नाही। सगळ्यात मोठी शासनाची ही दिरंगाई आहे का जर 2:15 वाजता दरोडा पडतो त्या गावात तर कोणी शूरवीर दिसलाच नाही आलाच नाही मदतीला धावून पण परंतु पोलीस स्टेशनला एकही पोलीस कर्मचारी नसावा हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आउटपोस्ट असून सुद्धा त्या ठिकाणी PI दर्जाचा अधिकारी असून सुद्धा एकही पोलीस कर्मचारी सुद्धा पोलीस स्टेशनला नाहीये। उपचाराचा करता प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा कोणी नाहीये। जर अशा ठिकाणी जर आम्हाला मुक्काम जर करायची वेळ असेल तर आम्ही ते मुक्काम करणार नाहीत कारण आम्ही ते कर्मचारीच निर्णय घेतलेला आहे। आज जर आम्हाला प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतने लेखी पत्र जर लावून दिलं तर त्या गावच्या मुक्कामाला जाऊ अन्यथा आम्ही कुणीही जाणार नाहीत कारण जर एवढी घटना घडून आज जर समजा दात पाडले म्हणजे ही मामूली गोष्ट नाही। आमच्या हातामध्ये दात आहे तिथं समोर हे जर दात जर कर्मचारी पाडतात गाडीमध्ये रक्त सांडतंय आणि या ठिकाणी जर कोणताही जर प्रशासन जर लक्ष देत नसेल तर त्या ठिकाणी कर्मचारी कामगिरी कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या समोर। त्याच्यामुळे आज रात्री सुमारे 1:15च्या सुमारास बालमटाकळी मुक्कामासाठी असणाऱ्या चालक वाहकांना बेदम मारहाण झाली। या मारहाणीमध्ये वाहकाचे 2 दात पाडण्यात आले लाथाबुक्क्याने निघूनपणे त्या चालक वाहकांना मारण्यात आलं। त्या ठिकाणी आरडाओरडा करत असताना त्या बालमटाकळी गावातला एकही शूरवीर त्या ठिकाणी मदतीसाठी धावून आलेला नाही आणि त्यानंतर आमच्या बोदेगाव येथील शिवाजी तोडकरी या वाहकानं त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत केली। त्यांना घेऊन तो बोदेगाव पोलीस स्टेशनला आला। त्यावेळी बोदेगाव पोलीस स्टेशनमध्ये देखील एकही कर्मचारी उपलब्ध नव्हता। त्यानंतर त्यांनी खाजगी दवाखाना शोधण्याचा प्रयत्न केला। खाजगी दवाखान्यामध्ये देखील त्यांना डॉक्टर भेटले नाही। त्यानंतर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले। आरोग्य केंद्रामध्ये देखील त्यांना एकही कर्मचारी अथवा
डॉक्टर त्या ठिकाणी मिळाले नाही. तब्बल घटना 2:45ला घडलेली असताना 5:30च्या सुमारापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र बोदेगाव पोलीस स्टेशन अथवा बालम टाकळी या तीनही ठिकाणाहून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आम्ही सर्वांनी पोलीस स्टेशनला जाऊन पेट्रोलियमच्या गाडीच्या चालकाला विनंती केली. त्यांनी स्वतः पेट्रोलियमची गाडी घेऊन त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर त्या चालक वाहकांना या ठिकाणी आणण्यात आलं. या ठिकाणी आणण्यात आल्यानंतर 7:30च्या सुमारास सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, एस9 मीडिया, शेवगाव.